jungle. मिरजेत ईद उल फित्र नमाजासाठी शाही ईदगाह सज्ज. अंदाजित 25,000 मुस्लिम बांधव एकत्रित करणार नमाज पठण. पवित्र रमजान महिन्याची ईद उल फित्र सणाच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील भारतनगर परिसरातील शाही ईदगाह मैदान नमाजसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. महापालिका तसेच ईदगाह इंतजाम कमिटी ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून मैदानाची साफसफाई, रंगरंगोटी व इतर आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ईदच्या दिवशी येथे सुमारे 25,000 मुस्लिम बांधव एकाच वेळी सामुदायिक नमाज पठण करणार असल्याची प्रशासनाकडून व शाही ईदगाह इंतजाम कमिटीतर्फे विशेष तयारी करण्यात आली आहे. मैदानाची स्वच्छता, पाण्याची व्यवस्था, तात्पुरती शेड तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे शाही इंतजाम कमिटी ट्रस्टकडून सांगण्यात आले. नमाज पठण करण्यासाठी येणाऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी स्वयंसेवकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात ईद उल फित्र साजरी होणार असून मिरज शहरात आनंद आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू. आज मिरज शहरामधील या शाही ईदगाह मैदानवरती रमजान ईदच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली. गेल्या महिन्याभरापासून या परिसरातील सर्व सदस्य व तसेच मिरज शहरातील सामाजिक कार्यकर्ते या मैदान स्वच्छ करण्यासाठी अहोरात्र झटले. हे स्वच्छ करत असताना आज आपण या परिसर बघितला तर एकदम आज 2 दिवस अगोदर आम्ही या मैदान एकदम टकाटक करून ठेवलेलं आहे. आज जेणेकरून आपल्या या ठिकाणी स्वच्छता तर कंप्लीट झालेली आहे, रंगरांगोटी झालेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी बोरची व्यवस्था नव्हती, दुरुस्त होती, ते दुरुस्त करून घेण्यात आलेली आहे. आणि 2 दिवस येणाऱ्या या रमजान ईदला मी मिरज शहरातील प्रत्येक मुस्लिम नागरिकांना मी आवाहन करतो की आपण ईदची नमाज अदा करण्यासाठी शाही ईदगाह मैदानावर आवर्जून यावं. या आदिलशाह बादशाहांनी आणि ह्या आपल्याला देणगी दिली आहे. या वर्षातून 2 वेळा ही ईदची नमाज ईदगाहवर अदा करण्यासाठी दिलेली आहे. तर परत एकदा या मिरज शहर व त्याच ग्रामीण मुस्लिम समाजाला मी आवाहन करतो की ईदची नमाज अदा करण्यासाठी आपण या ठिकाणी मैदानावर नमाज पठण करण्यासाठी यावं. ही नम्र विनंती.